लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता वसुहत्या आणि रम्या दोघीजणी मिळून पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांच्या खिलाफ कट रचणार. पार्थ आणि काव्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की नंदिनीचं दुःख जे असतं ते मिथुन काकाला काही केल्या बघवलं जात नसतं. मिथुन काका म्हणत असतो, वहिनी मला नंदिनीच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते खरंच बघवत नाही आहे. मी एक काम करतो, मी आजच आपल्या देवीला जाऊन मंदिरात साकडं बोलतो आणि तिला सांगतो की बाई, जीवाने आणि नंदिनीने आजपर्यंत कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही, कोणाचं साधं वाईट चिंतलेलंही नाही. त्यामुळे त्यांच्याही बाबतीत आई काहीही वाईट होऊ देऊ नकोस. आणि एकदा का माझ्या मनाच्या सारखं घडलं की मी स्वतः इथे नंदिनी आणि जीवाला घेऊन येईन आणि त्यांना तुझ्या पायावरती डोकं टेकून दर्शनही घ्यायला लावेन आणि इथे देणं मागणं जे काही असेल ते सगळं करेन, असं मी जाऊन देवीला बोलून येतो. काय म्हणता वहिनी तुम्ही? त्यावर मग मालिनी काकू मिथुन काकाला म्हणतात, मिथुन भाऊजी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. मग मिथुन भाऊजी आता जातात आणि त्यांची जी देवी असते त्या देवीला नवस बोलतात आणि तिला सांगतात की आमच्या नंदिनीचं आणि जीवाचं सुद्धा सगळं छान होऊ दे आणि आमच्या काव्याला दिवस गेलेले आहेत, आमच्या काव्याचं सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित पार पडू दे. तर इकडे आता मालिनी काकू ह्या विचार करतात की माझ्या एका मुलाच्या पदरात सुख आलं आणि त्याच वेळी माझ्या दुसऱ्या मुलाच्या पदरात दुःख आलं. ह्याला काय अर्थ आहे? हे असं का घडलं असेल? आजपर्यंत जीवा आणि पार्थ दोघंही जण एकमेकांच्या सुखदुःखात होते, पण आज जीवाला दुःख झालं आहे आणि पार्थला आनंद मिळाला. जीवा बाबा होऊ शकत नाही आणि पार्थ बाबा होणार आहे. हे असं सगळं का? माझ्या मुलांना एकत्र आनंद का नाही मिळाला? माझ्या जीवाला लहान मुलांची एवढी हौस आहे, आवड आहे, तरी माझ्या जीवाच्या बाबतीत हे सगळं का घडलं? नाही, ते काही नाही. मला आता काहीही करून हे सगळं नेमकं असं का घडतंय हे बघायला हवं. घरावरती पुन्हा तर काही नवीन संकट येत नाही आहे ना? घरावर कुठलं संकट घोंगावत असेल तर वेळेस ते थांबवायला हवं, अडवायला हवं. मग आता मालिनी काकू विचार करतात की मी एकदा साठे गुरुजींबरोबर बोलून घ्यायला हवं. आजपर्यंत ह्या घरात जे काही घडत आलं आहे त्या सगळ्याच्या वेळी मला साठे गुरुजींनी योग्य ते संकेत दिलेले आहेत. जेव्हा जेव्हा मी ते संकेत ओळखलेत आणि जेव्हा जेव्हा मी त्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा घरावरचं अरिष्ट टळलं आहे. मग त्यामुळे याही वेळी मला तसंच काहीतरी करायला हवं. याही वेळी मला बघितलं पाहिजे, साठे गुरुजींना ताबडतोब बोलवलं पाहिजे. साठे गुरुजींनाच मी विचारते, जर काही व्रतवैकल्य करून माझ्या नंदिनीच्या आणि माझ्या जीवाच्या आयुष्यात आनंदाची लहर येणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मी आजच गुरुजींबरोबर बोलून घेतेच असा विचार करत मालिनी काकू साठे गुरुजींना कॉल करायला फोन हातात घेतात. पण मग ते विचार करतात की विषय जरा गंभीर आहे, गुरुजींबरोबर फोनवर बोलण्यापेक्षा त्यांना घरीच बोलावते. मग मालिनी काकू म्हणतात, गुरुजी बरे आहात ना? गुरुजी होकार देतात. तेही मालिनीची छान चौकशी वगैरे करतात आणि मग मालिनीला म्हणतात, मालिनी तू मला सहज तब्येती पाण्याची चौकशी करायला फोन केलेला नाहीस हे माहिती आहे. आता तुझं जे काम आहे ते तू तुझ्या तोंडून सांगितलंस तर लवकर बरं होईल. बोल, जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक बाळा, विचार. त्याबरोबर मग मालिनी म्हणते, हो गुरुजी तुम्ही माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखलेत. मला खरोखरच तुमच्याबरोबर बोलायचं आहे, पण असं फोनवर बोलणं योग्य वाटत नाही. तुम्ही घरी याल का? गुरुजी होकार देतात. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते. आज वसुहत्यांनी जो काही प्रकार केलेला असतो त्यामुळे नंदिनी खूपच जास्त दुखावली गेलेली असते. मनातून ती थोडी अस्वस्थ असते. तिला वाटत असतं एका बाजूला काव्या जी मला लहानपणापासून एवढी जवळची आहे, प्रिय आहे, तिच्या पदरात आनंद आला आणि एका बाजूला माझ्या स्वतःच्या पदरात निराशा पडली. काय करू? काव्याच्या बाबतीत जे काही चांगलं घडतंय त्यासाठी मला खूप बरं वाटतंय, खूप समाधानही मिळतंय, खूप आनंद होतो. पण दुसऱ्या बाजूला माझ्या पदरात जी निराशा आहे तिचं दुःखही वाटतंय. मला ना धड आनंद साजरा करता येत आहे ना माझं दुःख कुरवाळता येत आहे. काय करावं काही सुचत नाही आहे, काही समजत नाही आहे. अशा परिस्थितीत नेमकं मनाचा कौल तरी कसा काढावा काहीच कळत नाही आहे. देवा, का रे माझी एवढी कठोर परीक्षा बघतोयस? आजपर्यंत खरोखर मी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही आहे ना? तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मग तरीही तू माझी एवढी कठीण परीक्षा का घेतोयस?
तर दुसऱ्या बाजूला आता गुरुजी हे घरी आलेले असतात. आता गुरुजी आल्यावर मालिनी काकू गुरुजींना बघून खुश होतात. मालिनी काकू गुरुजींचा पहिला तर छान पाहुणचार करतात आणि त्यानंतर मग मालिनी काकू गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी खरं तर तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही आहे, हे सगळं मला आधीपासूनच माहिती आहे. पण तरीही घरामध्ये जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या कानावरती घालावी म्हणून मी एकदा तुम्हाला सर्व गोष्टी सांगते. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या ह्यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडलेला आहे. तुम्हाला तर त्या सर्वाबद्दलची कल्पना आहेच. तुम्हीच तर त्यांच्या लग्नाचे मुहूर्त काढले होते आणि पंचांगही पाहिलं होतं. विवाह पार पडल्यानंतर खरोखरच सुरुवातीचा काळ हा खूपच जास्त आनंदाचा, चांगला, सुखकर गेला. पण कालांतराने नंदिनीच्या पदरात निराशा आणि काव्याच्या पदरात सुख पडलं. आता मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते हे तर तुम्हाला कळलं असेलच ना गुरुजी. त्याबरोबर गुरुजी हे होकारार्थी मान डोलावतात. मालिनी काकू म्हणतात, गुरुजी मग हे सगळं असं का घडलं असेल? नक्की हे सगळं घडण्यामागे काय कारण? माझी दोन्ही मुलं एकमेकांच्या सुखदुःखात कायम एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या पाठीशी ठामपणे, खंबीरपणे उभे राहतात. एकाच्या पदरात आनंद आणि एकाच्या पदरात दुःख. यावेळी असं का घडलं? काहीच कळायला मार्ग नाही आहे. हे नवीन कुठलं संकट तर नाही आहे ना आमच्या घरावर? ही सगळी नेमकी काय पद्धत आहे हेच कळत नव्हतं, म्हणून विचार केला एकदा तुमच्याशी बोलावं. जेव्हापासून घरामध्ये एकीचा आनंद आणि एकीचे दुःख हे आलेलं आहे तेव्हापासून घरात वातावरण पूर्णपणे पुन्हा एकदा गडबड होऊन गेलं. जर नंदिनीला मूल व्हावं ह्यासाठी काही व्रतवैकल्य असेल, जर काही असेल तर तुम्ही ते सांगा. नाही म्हणजे माझा तांत्रिक गोष्टींवर विश्वास नाही असं बिलकुलच नाही आहे. माझा तांत्रिक गोष्टींवर पुरेपूर विश्वास आहे आणि आम्ही आमच्या नंदिनीची डॉक्टरीसुद्धा करणारच आहोत. पण तरीही एक आईचं काळीज म्हणून माझ्या काळजाला एक प्रश्न पडला आणि म्हणून मी गुरुजी तुमच्याजवळ माझं मन मोकळं केलं. जर काही असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा. काही व्रतवैकल्य वगैरे करून हे सगळी समस्या दूर करता येईल का? गुरुजी म्हणतात, मालिनी हे बघ, उगाचच्या उगाच काहीही बडबडू नकोस. असं काहीही नसतं की व्रतवैकल्य केली, उपास तापास केले की मुलं होतात. हे सगळं काही भ्रम आहे. हे सगळी अंधश्रद्धा आहे. मी ज्योतिषी आहे तरीही सांगतो, माणसाने ज्योतिषाचा नाद करू नये आणि जर केला तर तो एका सीमित मर्यादेपर्यंतच करावा. हे सगळं पूजापाठ करून मुलं वगैरे होतात हा सगळा एक भ्रम आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच मनामधली शंका पहिली काढून टाक की पूजापाठ केल्याने काही फरक पडेल, कारण त्याने काहीही उपयोग होणार नाही आहे. आणि म्हणशील नंदिनीला मूल न राहण्याचं, तर अगं सध्या तिचं लग्न नुकताच झालेलं आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही सगळ्यांनी फार काळजी करू नका. तुम्ही सगळ्यांनी फार विचारही करू नका आणि घाई तर मुळीच करू नका. सगळं काही जेव्हा घडायचं तेव्हा व्यवस्थित वेळेवर घडेल. कदाचित असं समजा सध्यापुरतं की नंदिनीच्या आयुष्यात सुख येण्याची, नंदिनीच्या आयुष्यात आनंद येण्याची योग्य वेळ अजून आलेलीच नाही आहे, म्हणून कदाचित हे सगळं घडलं आहे. नंदिनीच्याही आयुष्यात, नंदिनीच्याही पत्रिकेत सुख, समाधान, आनंद आहे. त्यामुळे नंदिनीलाही हवं असलेलं प्रत्येक सुख मिळणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट मालिनी, विसरतेस का? जे ज्याच्या नशिबात असतं ते कायमच त्याला मिळतं आणि जे आपल्या नशिबात नसतं ते अगदी कितीही प्रयत्न केले तरी नशिबाने मिळत नाहीच. त्यामुळे जे आहे नशिबात ते नक्की मिळेल, ते नक्की घडेल. त्यासाठी काळजी करण्याची, व्रतवैकल्य करण्याची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. हो, पण मी असं म्हणणार नाही की काळजी करू नका किंवा वैज्ञानिक पद्धतीने इलाज करू नका. इलाज करा, उपचार करा आणि त्यानंतर मार्ग आपोआप मोकळे होतील. त्याबरोबर मालिनी म्हणते, खरंच गुरुजी तुम्ही हे सांगितलं, आता माझा जीव भांड्यात पडला. आजपर्यंत तुम्ही या घरात जे जे काही भाकीत केलेलं आहे ते प्रत्येक वेळा सत्य झालेलंच आहे आणि माझी खात्री आहे यावेळेसही तुमचं भाकीत सत्य होईल आणि माझ्या नंदिनीच्या बाबतीतसुद्धा सगळं छान होईल. माझी नंदिनीसुद्धा लवकर गुड न्यूज देईल, आई होईल. माझ्या जीवाला हवं असलेलं सुख त्याच्या पदरात पडेल. गुरुजी खरंच तुमच्याशी बोललं ना की मन कसं हलकं आणि मोकळं झाल्यासारखं वाटतं बघा. त्याबरोबर इकडे काव्यसुद्धा म्हणू लागते, गुरुजी आणखीन एक मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती सांगायची राहूनच गेली. आई बोलू का मी? त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं विचारायचं काय? बोल ना, तुला काय बोलायचं असेल ते. त्यावर रम्या
हिचं लग्न ठरलेलं आहे, तर तुम्ही गुरुजी रम्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा होती. तर रम्या, गुरुजींना नमस्कार कर, गुरुजींचा आशीर्वाद घे. गुरुजी, रम्याचं एका विजय नावाच्या मुलाबरोबर लग्न ठरलेलं आहे, ते सगळं व्यवस्थित पार पडेल ना? सुरळीत सगळं छान पद्धतीने होईल ना? या गोष्टींमध्ये मला प्रश्न आहे, तर तुम्ही तेवढं फक्त सांगा. हे सगळं थाटामाटात व्यवस्थित पार पडेल ना? रम्याला सुद्धा तिच्या वाट्याचं सुख मिळेल ना? त्याबरोबर गुरुजी हसतात. काव्या म्हणते, गुरुजी काय झालं, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. त्यावर गुरुजी म्हणतात, काव्या बाळा, काय आहे ना, तू खूपच सरळ, साधी आणि भोळी मुलगी आहेस, त्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी काही वेळा असं असतं की जे आपल्याला दिसतं ते घडत नसतं आणि जे घडत असतं ते दिसत नसतं. त्यावर ती म्हणत असते, गुरुजी माफ करा, पण कळलं नाही. गुरुजी म्हणतात, हे बघ काव्या, माझं काम आहे संकेत देणं, नक्की काय आहे गुपित हे शोधून काढणं तुमचं कर्तव्य आहे. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आहे. आता नेमकं मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. पुन्हा एकदा हवं तर बजावतो, जे दिसत असतं तसं घडत नसतं आणि जे घडत असतं तसं दिसत नसतं. आता गुरुजी हे बोलत असताना त्या ठिकाणी पार्थही आलेला असतो आणि नंदिनी तर तिथे असतेच. मग आता नंदिनी आणि पार्थ एकमेकाकडे बघतात. त्यांना पुन्हा एकदा रम्यावरती संशय येतो की याचा अर्थ नक्कीच रम्या खोटं बोलतीये, रम्याची काहीतरी गडबड आहे, गफलत आहे. त्यानंतर गुरुजी, चला आता मी निघतो, मला जायला हवं असं म्हणून तिकडनं निघून जातात. मग गुरुजी तिकडनं निघून गेल्याच्या नंतर लगेचच इकडे जीवा याला कॉल करायला नंदिनीसुद्धा बेडरूममध्ये जाते. नंदिनी ताबडतोब जीवाला कॉल करते आणि आता ती जीवाला सांगत असते, जीवा तुम्हाला माहिती आहे का, आज आईंनी घरी साठे गुरुजींना बोलावलं होतं आणि साठे गुरुजी काय म्हणाले, साठे गुरुजी म्हणाले की आपल्याही पत्रिकेत पुत्रप्राप्तीचा योग आहे, आपल्याही नशिबात सुख, समाधान, शांती आहे, आपल्याही नशिबात आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणार अशी चिन्ह आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. गुरुजींनी सांगितलं की सध्या माझी योग्य वेळ आलेली नाही, एकदा का योग्य वेळ आली की मला सुद्धा हवी असलेली गोड बातमी मला मिळेल, माझ्याही आयुष्यात जे नाही आहे ते मलाही सुख भोगता येईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला सांगू का जीवा, गुरुजी हे सगळं बोलताना मला खूप आनंद झाला आहे, खूप बरं वाटतं आहे हो मला. तसंही तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आजपर्यंत साठे गुरुजींनी आपल्या घरात जे जे काही भाकीत केलेलं आहे ते सत्य झालं. मग साठे गुरुजींचं देव करो आणि हेही भाकीत सत्य हो आणि आपल्या बाबतीत सगळं काही चांगलं घडो, सुखात घडो, सुरळीत घडो, एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते. एवढे दिवस मला काळजी वाटत होती, माझं सगळं छान होईल का नाही प्रश्न पडत होते. पण आज जेव्हा घरी साठे गुरुजी आले आणि साठे गुरुजींनी स्वतःच्या तोंडाने असं सांगितलं ना की माझं सगळं छान होणार आहे, माझं सगळं व्यवस्थित होणार आहे, तेव्हा मनातून असं अचानक एक फिलिंग आलं की सगळं व्यवस्थित होईल का नंदिनी, काळजी करू नकोस, तुझंही सगळं छान होईल. आणि जेव्हापासून हे फिलिंग मनात आलं आहे ना तेव्हापासून मला तर खूप पॉझिटिव्ह वाटते, खूप बरं वाटते. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी तुलाच काय, अगं मलाही बरं वाटते. साठे गुरुजी म्हणालेत म्हणजे सत्य होईलच. तुला माहिती आहे का, ते गुरुजी आई लहान होती ना तेव्हापासूनचे आहेत आणि आईच्या घरी म्हणजे आमच्या आजोळच्या घरी साठे गुरुजींचं मत घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट केली जायची नाही काय, आजही आमच्या घरी साठे गुरुजींच्या मताशिवाय कुठलीही गोष्ट केली जात नाही आईच्या माहेरी. म्हणजे साठे गुरुजी जे बोलतात ते सत्य होतंच असं म्हटलं जातं. त्यात साठे गुरुजींनी आपल्याला एवढा छान आशीर्वाद दिला आहे म्हटल्यावर गुरुजींचा आशीर्वाद नक्की फळणार आणि आपल्याला हवं असलेलं सुखसुद्धा आपल्या पदरात पडणार. पण एक अट आहे माझी आता. नंदिनी म्हणते, आता काय? जीवा म्हणतो, सतत तू जो काही तोंडाला पदर लावत असतेस ना तो आता लावणं जरा बंद कर. नंदिनी, आता गुरुजींनी आशीर्वाद दिला आहे ना की सगळं काही आपल्या बाबतीत छान घडणार आहे, व्यवस्थित होणार आहे म्हणून, मग आता गुरुजींच्या बोलण्यावरती अगदी निसंकोचपणे विश्वास ठेव आणि सगळं काही देवावर सोड आणि मोकळी हो. तसंही असं म्हटलंच आहे ना कुणीतरी, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. त्यामुळे आता जे घडलं आहे त्यावर स्वतःला किंवा इतर कोणालाही दोष देऊ नकोस, नाराज राहू नकोस. तर दुसऱ्या बाजूला आता गुरुजी हे जायला निघालेले असतात. मग वसुवत्या आणि रम्या दोघीजणी धावतच गुरुजींच्या मागे जातात आणि गुरुजींना हाका मारतात, गुरुजी 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 थांबा थांबा थांबा. त्याबरोबर गुरुजी थांबतात. मग वसुवत्या आणि रम्या गुरुजींच्या पुढे जातात आणि म्हणतात, गुरुजी खरं तर आम्हाला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. वसुवत्या ही म्हणू लागते, खरं तर घरातच विचारली असती, पण काय ना घरात सगळी माणसं आहेत आणि सगळ्यांच्या समोर ही अशी गोष्ट बोलणं योग्य वाटलं नसतं म्हणून तुम्हाला इथे अडवलं.
गुरुजी म्हणतात बोला काय बोलायचं आहे ते. रम्या म्हणते गुरुजी तुम्हाला तर सगळ्यांच्याच मनात काय सुरू आहे हे कळतं, त्यामुळे माझ्याही मनात काय आहे हे तुम्हाला माहीत असेलच. मला ते विजयबरोबर लग्न करण्यात काहीही रस नाही आहे. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मला फक्त पार्थशी आणि पार्थशीच लग्न करायचं आहे. मला त्याचीच बायको होण्यामध्ये खूप जास्त रस आहे आणि मला त्याचीच बायको व्हायचं आहे आणि त्यासाठीच मी हे विजय प्रकरण रचलेलं आहे. पण गुरुजी तुम्ही म्हणालाय तसं नक्की माझं आणि पार्थचं लग्न पार पडेल ना? ऐनवेळी काही गडबड होणार नाही ना? त्यावर गुरुजी म्हणू लागतात रम्या मी तुला म्हटलं जरूर होतं की तुझं आणि पार्थचं लग्न होणार आहे, पण त्यासाठी जर तू काही हातपायच मारले नाहीस तर हे कसं बरं शक्य होईल? आता सध्या तरी पार्थच्या चारही बाजूंनी आनंदच आनंद येत आहे. एवढं भरभरून प्रेम करणारी बायको, घरामध्ये सुख समाधान शांती, एवढी उत्तम नोकरी आणि त्यात आता हे घरात गोड पावलांनी येणारं छोटंसं इवलंसं बाळ, हे सगळं झाल्याच्या नंतर मग तर पार्थ तुला मिळण्याची सगळी जी काही आशा आहे ती संपूनच जाईल, कारण पार्थला तुझी कुठे गरज आहे असं कधी भासणारच नाही. मग जर तुला वाटत असेल की तुझं लग्न पार्थबरोबर झालं पाहिजे, पार्थ तुला भेटायला पाहिजे, तर त्यासाठी तुला फक्त बोलून चालणार नाही. पार्थला मिळवायचं असेल तर पहिले तुला काहीतरी हातपायसुद्धा वेगाने हलवावे लागतील. एकदा का तू पाण्यात हातपाय मारायला सुरुवात केलीस की त्यानंतरच मग पार्थ तुझा होऊ शकतो का नाही याची चिन्ह आपल्याला दिसतील. तू हातावर हात धरून बसलीस तर काहीही शक्य नाही आहे. येतो मी, एवढं बोलून गुरुजी निघून जातात. आता रम्याला जेव्हा कळतं की काव्य प्रेग्नंट आहे तेव्हा रम्याला वसवत्याचा खूप राग येतो. खोलीत आल्यावर रम्या वसवत्यावर खूप चिडते. तिला चाकू दाखवत म्हणते आई काय गं, तुला सगळं माहिती असेल ना, तुला कळलंच असेल ना घरामध्ये जेव्हा सगळ्यांना समजलं तेव्हा की काव्याकडे गुड न्यूज आहे म्हणून, मग तरीही तू मला हे सगळं का नाही सांगितलंस? माझ्यापासून या सर्व गोष्टी लपवून तुला काय मिळाला? एक्स्ट्रा पैसे की काय? त्याबरोबर मग वसवत्या म्हणते रम्या अगं गप ग, उगाचच्या उगाच वेड्यासारखं मूर्खवानी काहीही बडबडू नकोस. एक्स्ट्रा पैसे काय एक्स्ट्रा पैसे? आणि मुळात मला तुला सगळं सांगायचं होतंच आणि बाळा तुला सगळं सांगण्यासाठी मी तुला फोनही करत होते. अगं राजा पण काय करू, त्यावेळी तुझा फोन बंद लागत होता, आउट ऑफ कव्हरेज एरिया लागत होता, त्यामुळे मला तुला काहीही सांगता आलं नाही. रम्या म्हणते हो का आई, अगं पण आता मला परत येऊन एवढा काळ लोटला गेलाय तरीही तू अजून मला काहीही सांगितलेलं नाही आहेस. कशासाठी केलंस हे सगळं? तुला माहिती आहे ना माझ्यासाठी पार्थ किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचं आहे. आता मला गुरुजींनी सांगितलं म्हणून मला एवढी मोठी गोष्ट समजली. तरी जर गुरुजी बोलले नसते तर तू तर माझ्यापर्यंत हे सगळं पोहोचूच दिलं नसतंस ना की काव्य प्रेग्नंट आहे वगैरे वगैरे. वसवत्या म्हणते की काव्या रम्या अगं कशाला आता तुला त्या पार्थच्या मागे लागायचं आहे? विजय एवढा चांगला मुलगा आहे, गुणी आहे, तुझ्यावर एवढं प्रेम करतोय, तुला एवढं समजून घेतोय, सांभाळून घेतोय. बाळा अशी मुलं शोधूनही जगात सापडत नाहीत. उलट मला तर वाटतं तू विजयबरोबर लग्न करून स्वतःच्या आयुष्याचं सुख भलं करून घेतलं पाहिजेस. अगं काय आहे त्या पार्थमध्ये? त्या पार्थपेक्षा तो विजय सगळ्याच पटींनी उत्तम आहे, गुणवान आहे, श्रीमंत आहे. मग झालं की उलट पार्थने तर कधी तुझ्याकडे नजर वर करूनही बघितलं नाही आणि त्या दिवशी बघण्याच्या कार्यक्रमात तो विजय चक्क तुझ्यासाठी उठून उभा राहिला. आणि तरीही तुला हे सगळं नकोच आहे का? तरीही तुला त्या पार्थच्या मागे मागेच करायचं आहे का? त्यावर मग रम्या वसवत्याला चाकू दाखवत म्हणते आई गप्प बस, तू जसं जसं एक एक शब्द बोलत चालली आहेस ना माझ्या काळजावर चरे पडत चालली. एक गोष्ट लक्षात ठेव, आजच्या नंतर माझ्या नावाच्या पुढे फक्त आणि फक्त पार्थचंच नाव जोडायचं, माझ्या नावापुढे इतर कुठलंही नाव जोडलं जाणार नाही. रम्या पार्थ देशमुख, समजलं? त्यावर वसवत्या म्हणते या मुलीचं काय करावं ना मला खरंच काही कळत नाही, जाऊ दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.